श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 42. पहाटे ते दोघे जागे झाले तेव्हा झोप पूर्ण झाल्याने थकवा सरला होता. अंगामध्ये उत्साह आला होता. गंगा स्नान करून दयार्णव स्वामी वशिष्ठ गुंफेत गेले. दयार्णव स्वामींनी पद्मासन घातलं, डोळे मिटले आणि ब्रह्मर्षी वशिष्ठांना मनोमन वंदन केलं. त्यांच्या मनःचक्षुंसमोर निर्विकल्प समाधीत बुडून गेलेली ब्रह्मर्षी वशिष्ठांची ध्यानस्थ मूर्ती आली. दयार्णव स्वामींना वाटलं, भोवतालचं निसर्ग सौंदर्य निरखून पाहत असतानाच वशिष्ठ मुनी परमेश्वरी शक्तीशी एकाकार झाले असतील. त्यांना इथंच परब्रह्माचा साक्षात्कार झाला असेल आणि त्यांनी पूर्ण शांतीची आणि पूर्ण आनंदाची अवस्था अनुभवली असेल. दयार्णव स्वामी वशिष्ठ मुनींची कळवळून प्रार्थना करू लागले. हे ब्रह्मर्षी, माझ्यावर कृपा करा. मला अद्वैत अनुभूती प्रदान करा. अंतर्यामी गोविंद स्वामींनी सर्व काही जाणलं. ते दयार्णव स्वामींना शांत स्वरात म्हणाले, अजून थोडा अवकाश आहे. ही हिमालय यात्रा पुरी होऊ देत, मग बघता येईल. दयार्णव स्वामींना वाटलं, गोविंद स्वामी काय म्हणतायत हे त्यांना कळलंय आणि कळलं नाही सुद्धा. तरीही दयार्णव स्वामी मूकच राहिले. वाऱ्याचा झोत एकदम आत आला आणि ब्रह्मर्षी वशिष्ठांपुढे लावलेलं निरांजन विझलं. गुहेत एकदम अंधार झाला. स्थळ, काळ, दिशा, प्रकाश या सर्वांच्या पलीकडे आपण एका अंधाऱ्या अशा पोकळीमध्ये आहोत असं त्यांना वाटलं. हीच अनंताची अनुभूती असेल, हा एक विचार दयार्णव स्वामींच्या मनात आला. वशिष्ठ गुंफेच्या पुढे काही अंतरावर ताई आजींचे चिरंजीव दिवाकर एका आश्रमामध्ये राहत होते. गोविंद स्वामी आणि दयार्णव स्वामी आश्रमात पोहोचले तेव्हा उन्हं उतरू लागली होती. उंच डोंगरामध्ये वृक्षराजीत लपलेला तो लहानसा आश्रम पाहताच मन प्रसन्न झालं. आश्रमाच्या दारात एका संन्याशानं दोघांचं स्वागत केलं. म्हणाला, स्वामीजी आता ध्यानाला बसतात. दिवे लागणीनंतर त्यांची भेट होईल. त्यानं दोघांची राहण्याची सोय एका खोलीत केली. दयार्णव स्वामींना आपल्या या मामांबद्दल माहिती जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. तो संन्यासी सांगू लागला, 40 वर्षांपूर्वी स्वामीजी इथे आले. गुरुदेव स्वामी शिवानंदांनी त्यांना जवळ केलं, संन्यास दिला आणि स्वामी त्यागानंद असं त्यांचं नाव ठेवलं. स्वामीजींनी गुरुदेवांची प्राणपणाला लावून सेवा केली. गुरुदेवांचा शब्द पाळण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करायचे. कितीही कष्ट पडोत, कितीही अडचणी येवोत, झोप, जेवण, विश्रांती कशाचीही पर्वा न करता स्वामीजी गुरुदेवांची निष्ठेने सेवा करीत राहिले. स्वामीजींच्या सेवेचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो बघा. आश्रमामध्ये 2 गायी होत्या. रोज चरायला बाहेर जायच्या. चरून झाल्यानंतर संथपणे परत आत यायच्या. एक दिवस त्या परत आल्याच नाहीत. गुरुदेव स्वामीजींना म्हणाले, जा गायींना शोधून घेऊन या. स्वामीजी निघाले. माग काढत काढत शोध घेत गेले. दरोडेखोरांनी गायींना पकडून बांधून ठेवलं होतं. स्वामीजींनी हात जोडून गायींना सोडायची विनंती केली तर दरोडेखोर गायींना सोडण्यासाठी खंडणी मागू लागले. स्वामीजींजवळ तर द्यायला काही नव्हतंच. दरोडेखोरांनी स्वामीजींचा अपमान केला. अवहेलनेनी बोलले. स्वामीजी एवढंच म्हणाले, गायी घेतल्याशिवाय मी जाणार नाही. बसून राहिले. हाकललं तरी जाईनात. मग दरोडेखोरांनी खूप अपशब्द वापरले. स्वामीजी शांतपणे तिथंच बसून राहिले. शिव्या देतायत, अपशब्द वापरतायत. बोलू दे त्यांना हवं ते. देहाला उद्देशून बोलतायत ना ते. मला काय त्याचं? मी हे शरीर थोडंच आहे. मी तर आत्मा आहे. या देहापेक्षा वेगळा आहे. आजवर असे अनेक देह धारण केलेत. या देहाचा आणि माझा संबंध काही काळापुरताच आहे. मग या देहाला बोललं तर मला दुःख कसं काय वाटेल? अपमान सोसून स्वामीजी शांतपणे तिथेच बसून होते. दरोडेखोरांनी काठीचे फटके मारले तरी जाईनात. मग दरोडेखोरांनी स्वामीजींना झाडाला बांधून ठेवलं. स्वामीजी धैर्यानं आणि विवेकाने सोसतच राहिले. देहाला मारलं. मी देह नाही, मी आत्मा आहे. आत्म्याला कुठे मारलं? आत्म्याचा कुठे अपमान झाला? काही संबंध नाही. स्थितप्रज्ञ वृत्तीने शांत राहिले. त्यांचा शांतपणा, स्थितप्रज्ञता पाहून दरोडेखोर थक्क झाले. फार मोठे महात्मे दिसतायत. सोडून दिलं, पाया पडले आणि गायींना घेऊन जा म्हणाले. स्वामीजी गायींना घेऊन आले.
गुरुदेवांसमोर उभे राहून गायींना घेऊन आलो एवढंच सांगितलं. बाकी काहीही सांगितलं नाही. कुणीतरी अंगावरचे काठीचे वळ पाहिले तेव्हा मात्र सगळी हकीकत कळली. अशी निष्ठेनं सेवा केली म्हणून 10 वर्षांपूर्वी गुरुदेवांनी महासमाधी घेतली तेव्हा स्वामीजींना उत्तराधिकारी नेमलं. स्वामीजींची अवस्था फार उच्च आहे. अहम अगदी पूर्णपणे पुसून टाकलाय. सारं काही गुरुदेवांच्या नावाने चालवतात. मान, सन्मान, पूजा सगळं गुरुदेवांचं करा म्हणतात. मी एक सेवकच आहे अशी पक्की धारणा आहे. त्यांचा सूक्ष्म पातळीवर गुरुदेवांशी सतत संबंध असतो. गुरुदेवांना प्रत्येक गोष्ट ते विचारूनच करतात. गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे सगळी कामं करतात. गुरुदेवांच्या नावानंच आश्रम चालवतात. संध्याकाळ झाली. दिवे लागण्याची वेळ झाली. तो संन्यासी म्हणाला, आता स्वामीजींचं ध्यान झालं असेल, दर्शन होईल आपल्याला. पण आता ते काही बोलायचे नाहीत. नुसतं दर्शन घेऊन या, बोलणं सकाळीच होईल. गोविंद स्वामी आणि दयानंद स्वामींना घेऊन तो संन्यासी स्वामी त्यागानंदजी जिथे होते त्या खोलीत गेला. छोटीशीच खोली. 2 भगवी वस्त्र, 1 काठी, 1 कमंडलू याशिवाय खोलीत काहीच नाही. समोर गुरुदेवांचं तैलचित्र. दयानंद स्वामींनी पाहिलं, ग्रंथ, पोथ्या असं काही खोलीत नाही. स्वामीजी अर्धबाह्य अवस्थेत होते. दर्शन घेऊन दोघे जण परत आले. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंद स्वामी आणि दयानंद स्वामी स्वामीजींच्या दर्शनाला गेले. दोघांना पाहून स्वामीजी प्रसन्नपणे हसले. दयानंद स्वामींनी परिचय करून दिला. नाते संबंध सांगितला. येताना बऱ्हाणपूरला ताई आजींना भेटून आलो असंही सांगितलं. स्वामीजी प्रसन्नपणे हसत राहिले. पण घरच्या कोणाची चौकशी, कुशल मंगल विचारणं असं काहीही नाही. दयानंद स्वामींच्या लक्षात आलं, स्वामीजींच्या मनातून संसार पूर्णपणे मावळून गेलाय. म्हणूनच तर स्वामीजी ऋषिकेशला येताना घरी सांगून आले होते की मी ईश्वर चिंतनासाठी जातोय. मला कुणीही भेटायला येऊ नका आणि कोणाबरोबर चिठ्ठीही पाठवू नका. दयानंद स्वामींचा ऊर भरून आला. वाटलं, हे खरे महापुरुष आहेत. बऱ्हाणपूरला ताई आजींनी दिलेली चिवड्याची पुरसुंडी इथवरच्या प्रवासात दयानंद स्वामींनी सांभाळून बरोबर आणली होती. ती पुरसुंडी त्यांनी स्वामीजींच्या पुढे ठेवली आणि हळूवार स्वरात म्हणाले, ताई आजींनी हा चिवडा आपल्यासाठी पाठवलाय. आपल्याला लहानपणी चिवडा खूप आवडायचा ना? स्वामीजींच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळलं. जुन्या आठवणी मनात ताज्या झाल्या होत्या. ते हळूवार स्वरात म्हणाले, ताईंनी चिवडा पाठवला माझ्यासाठी? स्वामीजींनी अधीरतेने चिवड्याची पुडी सोडली. एक मूठ भरून चिवडा घेतला आणि तोंडात घातला. डोळे मिटून तो घास चवीनं चघळत राहिले. त्यांच्या मुखावर एक आगळं समाधान उमटलं. आईच्या आठवणींनी ते क्षणभर भावूक झाले. असा तृप्त हुंकार त्यांच्या तोंडातून बाहेर पडला. पण पुढच्याच क्षणी स्वामीजींनी ती पुडी बाजूला ठेवली. डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा वैराग्य भावातून आलेली प्रसन्नता झळकली. आता ते पुन्हा इथले संन्यासी होते. दयानंद स्वामी हात जोडून म्हणाले, आपण काही उपदेश करावा अशी प्रार्थना आहे. स्वामीजी प्रसन्नपणे म्हणाले, गुरुदेवांनी लिहिलेल्या पोथ्या आश्रमात आहेतच. आपण त्या वाचाव्या. मीही त्याच पुन्हा पुन्हा वाचतो. मी आणखी वेगळं काय सांगणार? गुरुदेवांच्या शब्दांशिवाय इथे आल्यावर दुसरं काही श्रवण घडलंच नाही. त्याची कधी गरजच वाटली नाही. गुरुदेवांकडून अमाप मिळालं. तेच जन्मभर पुरेल इतकं आहे. दयानंद स्वामी हात जोडून म्हणाले, थोड्या वेळाने पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. गुरुदेवांचा प्रसाद घेऊन प्रस्थान करावं. आपले आशीर्वाद असावेत. आहेत, गुरुदेवांचे आशीर्वाद आहेतच. परतीच्या प्रवासात ताईआजीची भेट होईल. काही निरोप आहे का? क्षणभर भावूक झाले. म्हणाले, गुरुदेवांच्या कृपेनं सारं काही ठीक आहे, सांगा. गोविंद स्वामी आणि दयानंद स्वामी यांनी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला आणि प्रसाद घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले. वाटेत गोविंद स्वामी म्हणाले, स्वामी त्यागानंदजी महाराजांची फार उच्च अवस्था आहे. सद्गुरूंच्या कृपेनं मन संसारातून मोकळं झालंय. ईश्वराच्या चरणी स्थिर झालंय. मनात संसार नाहीच, कसलीच आसक्ती नाही. पूर्ण विरक्ती आहे. कर्तृत्व भावना पूर्णपणे लोपलीये.
सार परमेश्वराचं आहे ही पक्की धारणा आहे. जगाचे व्यवहार मिथ्याच वाटतायत. मनात व्यवहार येतच नाहीये. सर्वच वासुदेव रूप आहे ही अनुभूती आहे. त्यामुळे मन कुठेच गुंतलेलं नाही. अनुकूल प्रतिकूल, हा आप्त, तो जवळचा, तो शत्रू मित्र, काहीही मनात येत नाहीये. सारे प्राणी मात्र माझेच आहेत हीच भावना आहे. पूर्ण आनंदात आहेत ते. पूर्ण तृप्ती, संतुष्टता, प्रसन्नता आहे. अशा थोर महात्म्याचं दर्शन घडणं हेच भाग्य आहे. त्यांना नुसतं पाहिलं आणि जवळ बसलं तरी मनातले विकार शांत होतील आणि आनंद उत्पन्न होईल. दुःखी माणसाला त्याचं सानिध्य काही क्षण मिळालं तरी दुःख नाहीशी होतील. दुःखी माणसाला त्यांचं सानिध्य काही मिळालं, काही क्षण जरी मिळालं तरी दुःख नाहीशी होतील आणि मन पूर्ण शांत होईल. अशी त्यांची अवस्था आहे. अशा ज्ञानी महात्म्याचं दर्शन होणं, त्यांची सेवा घडणं हीच खरी ईश्वराची कृपा. दोघेही मूकपणे पुढे चालत राहिले. श्रीराम समर्थ श्रीराम.